आणि आता एक महत्त्वाची बातमी, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयनं मुंबईतील सीबीआय न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना यात क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 4 वर्ष तपास केल्यानंतर कोणताही पुरावा न मिळाल्यानं सीबीआयनं हा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि यात विशेष म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। तिच्या कुटुंबियांना देखील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच हेमाली, एकीकडे दिशा सालियन प्रकरणात आरोपांची राव उठत असताना सीबीआय कडून रिपोर्ट जो आहे तो कोर्टाकडे देण्यात आलेला आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय कडून हा क्लोजर रिपोर्ट राजपूतची आत्महत्या अशा पद्धतीचा जो मजकूर आहे तो या रिपोर्ट मध्ये दाखल केला आहे। सीबीआयने या प्रकरणात जो तपास माहिती जी आहे ती कोर्टाला दिलेली आहे। सुशांतचे जे वडील आहेत त्यांनी रिया चक्रवर्तीच्या वरती देखील आरोप केलेले होते। रियाने सुशांतच्या परिवारावर आरोप या केसेसच्या होत्या, त्या एकात एक गुंतलेल्या केसेस होत्या। या सगळ्या या केसेसमध्ये कोर्टाला सीबीआयला जे आहे ते कुठलाच पुरावा जो आहे तो मिळालेला नाही, त्यामुळे कोर्टाकडे त्यांनी क्लोजर रिपोर्ट जो आहे तो दिलेला आहे। सीबीआयने 20 ऑगस्ट 2020 मध्ये सुशांतची केस जी आहे ती टेक ओव्हर करून आणि 4 वर्षानंतर ही जी केस आहे बंद करण्यात आली आहे। हेमाली, नक्की धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।